त्याने आता ए अंबाबाई असं म्हटलं तर कोणाला नाही राग येणार. पण ए भवानी तो भ आला, हं. की त्याचा हे उच्चार बदलल्यानंतर त्याचं एक्सप्रेशनच बदलतं समोरच्याचं. तर आता मला निर्मिती ताईला विचारायचंय की याच्यामध्ये तुझा एक वेगळा खास रोल आहे. म्हणजे प्रत्येक वेळी खरं तर स्टाईल स्टेटमेंट असतेस तू. साड्या, दागिने या सगळ्यांना घेऊन. आणि यामध्ये अगदीच गावाकडची बाई आहेस. पण तुझ्या ज्या शिव्या आहेत त्याही खूपच कमाल आहेत. म्हणजे कधीच न ऐकलेल्या अशा शिव्या आहेत त्या. तर तुला म्हणजे असं जर विचारलं तर तुला त्यांचे अर्थ माहिती आहेत का? म्हणजे मला पण काही विचारावसं वाटतंय म्हणून विचारतीये. जसं की बुचणे, शिंदळ शिंदळ बोडे वगैरे टाईपच्या शिव्या आहेत त्या आणि त्या आम्हाला म्हणजे झेपत नाहीत त्या म्हणून विचारतोय. एरवी मी स्टाईल स्टेटमेंट असते, जेव्हा मी कुठल्या प्रोजेक्टमध्ये काम करत नसते. हं. म्हणजे मी नॉर्मल जीवनात जेव्हा कुठल्या इव्हेंट्सना जाते किंवा कुठे फंक्शन्सना जाते, तेव्हा असते मी. मला नाही वाटत मी कुठल्या माझ्या सिनेमामध्ये, नाटकामध्ये असं नाही पण स्टाईल जनरली आधीच्या काही चित्रपटांमध्ये तुझे छान आहेत म्हणजे अटायर छान असतात. पण याच्यामध्ये अगदी पहिल्यांदाच मला असं वाटतं, की मी पूर्ण अजिबात मेकअप नाही आणि गावाकडची माझे एकदम अटायर म्हणजे छान मॉडर्न. नसतात. माझे अटायर परफेक्ट असतात. हो. प्रत्येक सिनेमातले. कारण त्याच्यात विशेष लक्ष घालते मी, की आपण अ, हे कॅरेक्टर पूर्णपणे वाटावं खरं यासाठी आपण कॉस्ट्यूम वाईज किंवा मेकअप वाईज किंवा ज्वेलरी वाईज काय करू शकतो याच्यात पूर्णपणे माझं लक्ष असतं. त्यामुळे ते छान-छान नसतात. ते परफेक्ट असतात. हे खूप महत्वाचं आहे. आणि शिव्यांबद्दल म्हणशील तर अ, यातल्या ना शिव्या नाहीयेत. अं, मला मला वाटतं नम्रताला सुद्धा नम्रता म्हणते शिंदळबोडे. तिलाही हा शब्द समीरने सांगितला त्यांच्याकडे बोलतात म्हणून. माझ्या माझ्या ज्या माझे जे लँग्वेज येतात भाषा याच्यात जी वापरली आहे, तर ती मी अजून 2-4 मुलाखतींमध्ये सांगितले, की मला या मकरंदनी तिकडे काय त्या त्या भाषेत काय-काय शब्द वापरले जातात, ते त्यांनी मला सांगितलेत. तर हे बुचणे ह्या ना ह्या शिव्या नसतात ते. ते एक भडास काढायचं एक हां, एक्सप्रेशन असतं ते एक. ते त्या पद्धतीने आता ए अंबाबाई असं म्हटलं तर कोणाला नाही राग येणार. पण ए भवानी तो भ आला, हं. की त्याचा हे उच्चार हं, बदलल्यानंतर हं. त्याचं एक्सप्रेशनच बदलतं समोरच्याचं. तर मला असं वाटतं, की त्या पद्धतीच्या या सगळ्या हे वाक्प्रचार किंवा हे शब्द आहेत आणि अ, जसं म्हटलं तसं ते काही हार्मफुल नाहीयेत. कुणालाही दुखवणारे नसतात ते. ते एक स्वतःला व्यक्त करण्याचं ते एक तो शब्द म्हणजे स्वतःला व्यक्त करणं एवढंच आहे. याला जसं मी त्या भांडणाच्या सीनमध्ये चोगट-सोंग्या म्हणते. मलाच माहिती नाही ह्याचा काय अर्थ आहे तो. पण एक एक तो फोर्स मिळावा म्हणून ह्या सगळ्या वापरलेल्या आहेत आणि या साधारणपणे त्या बाजूला बोलल्या जातात. कारण लेखक-दिग्दर्शकाचं कन्सेंट घेऊनच मी त्या सगळ्या हे केलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत आणि मुळात आधी ते ते माझं एक्सप्रेशन पोहोचतंय ना त्या शब्दांमुळे, एवढाच माझा कन्सर्न होता आणि मला असं वाटतंय, की ते शब्द आत्ता ट्रेलरमध्येच तुम्हाला एवढे आवडतायत, तर सिनेमा बघितल्यावर तर तुम्हाला म्हणजे त्या तोंडात बसतील तुमच्या, नक्की आवडतील. अशा वेगवेगळ्या खूप छान-छान वापरलेल्या आहेत मी. अ, तुझं व्यक्तिमत्व अ, एवढं उठावदार आहे आणि डॅशिंग आहे तसंही. पण तू वैयक्तिक आयुष्यातही कधी असे गोंधळ सामोरे गेली आहेस का अशा गोंधळांना? प्रत्येकाला जावं लागतं. अशा गोंधळांना सामोरं जावंच लागतं प्रत्येकाला. त्याशिवाय आपण आयुष्यात अनुभव कसे घेणार? असे आलेत, भरपूर अनुभव आले. म्हणजे घराचं नाही नाही म्हणता येणार मला, पण असे बरेच अनुभव आलेले आहेत.